होळी चषक 2025 चा हा रणसंग्राम आणि आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने होळिका मातेला सुद्धा प्रणाम असेल. मॅच सुरू होतोय. साने गुरुजी स्पोर्ट्स जू चंद्र विरुद्ध डीजे युवराज असा मॅच आपल्याला बघायला मिळतोय आणि डीजे युवराजचे प्रोपरायटर पहिल्याच बॉलवर विकेट मिळवत आहेत. त्रिपाचित विकेटचं पतन गॉन. डीजे युवराज म्हणजे हिमालय पाटील दुसऱ्या कुठल्या स्पर्धेमध्ये इतके आक्रमक दिसत नाही जितके त्यांचे मनपसंतीता स्पर्धा आहे होळी चषक आणि आल्या आल्या त्याने विकेट मिळवलाय. चांगले जुचंद्र गावचे सिंगर आहेत, गायक आहेत, चांगले डीजे ऑपरेटर आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर लग्न समारंभामध्ये सुद्धा केशव वाचवण्याचं काम ते करत असतात. ऑल राऊंडर आणि लग्न समारंभामध्ये खास करून आमचे काही डायलॉग्स आहेत ते प्रसिद्ध करणारं व्यक्तिमत्व म्हणजे हिमालय पाटील आणि त्यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघतायत. साने गुरुजी स्पोर्ट्स संघाला पहिला धक्का लागला आणि तदनंतर आता शुभम म्हात्रे स्ट्रायकिंगकडे मोठा फटका खेळायचा होता. जोरदार अपील, इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप आणि लेग बाईचा इशारा आलाय. पहिली धाव मिळाली. पहिल्या धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलंय. एक अजब गजब अशी क्रिकेटची स्पर्धा आहे. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जुचंद्र नगरीमध्ये ही सुरुवात झाली, त्याच्यानंतर इतर स्पर्धा सुद्धा होळी चषकाच्या अशाच प्रकारच्या आपण बघतोय. चौकाराला टीन, षटकाराला मोठी बियर, त्याच्यानंतर रॉयल ग्रीन बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि सिरीज करता असेल विस्की. पहिलं आणि दुसरं क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते बकरा. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. बॅटरने बघितलं, चेंडूला सोडून दिलं आणि विशाल नाईक सरांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. धावसंख्या झाली ती 2. भावेश म्हात्रे उद्योजक वाकीपाडा यांचं सुद्धा आगमन झालंय. मला वाटते वर्षभरातील ही एकमात्र ती स्पर्धा खेळत आहेत 2024 पासून. आवडती त्यांची सुद्धा ही स्पर्धा आहे होळी चषक. मनीष म्हात्रे ब्रदर्स अँड स्पोर्ट्सचे मालक तुम्ही बघतायत. ओहो, इथे काय करतोय क्षेत्ररक्षक. 2 धाव मिळत आहेत कारण हिमालय पाटील यांच्याच बंधू तिथे कुशांत फिल्डिंग करत आहेत, शांत आहेत आणि ते 2 धाव मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. संघाची धावसंख्या झाली आहे यावेळेला ती 4. चेंडू टाकून झालेत 2. क्या बात है. चौकारासाठी लागणारे आजच्या या फायनल डे म्हणजेच वन डे क्रिकेटची स्पर्धा आहे. जेवढेही टीम आहेत बियरचे ते स्पॉन्सर करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय भावेश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. उद्योजक वाकीपाडा श्री भावेश ललित म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. लाख लाख धन्यवाद या स्पर्धेकरता मोलाचं सहकार्य आपलं. पुढचा बॉल इनसाइड आउटचा फटका, चेंडू जातो सीमारेषे पार. गरज होती बॅटरला बियरची आणि त्यांनी टोकले चौकार. चौकाराच्या मदतीनं हार्दिकने एक बियर तर मिळवली आपल्या संघाकरता, स्वतः करता. संघाची धावसंख्या 8. स्कोर मोजॉन 8. एक टीन लागू झाले. पुढचा बॉल हिमालय पाटील यांचा. ओ, चांगला वळणदार चेंडू टाकलाय हिमालयाने. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात ते 8. एक गडी बाद 8. आपण बघतायत होळी चषक 2025.
बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर करता कूलरची व्यवस्था करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच शुभम म्हात्रे. गोलंदाज बघूया कोण आलंय. बॉलर्स नेम खुशांत. गोलंदाजाचं नाव सांगा. संतोष. संतोष आले. संतोषचा हा चेंडू होता आणि त्या चेंडूवर मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. एक धाव मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धावसंख्या 9. शुभम म्हात्रे हे सुद्धा मोलाचं योगदान देत आहेत. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर करता त्यांच्याकडून कूलरची व्यवस्था झालेली आहे कारण सध्या गरमी वाढलाय आणि होळिका म्हटलं तर खऱ्या अर्थाने होळिकेचं जे दहन झालं त्याच्यानंतर जो इतिहास आहे तो इतिहास असा सांगतो की होळिका दहनानंतर आपल्या उन्हाचे दिवस ही वाढत जात आहेत. तप्तता वाढत जाते आणि इथे गोलंदाज संतोष आले विकेट मिळवतोय. याच बरोबर 2 गडी बाद धावपळकर धाबा लागल्या जातात. त्यांना 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र टीम. थँक्यू. पुन्हा आपण एक लक्ष वेधूया आमच्या प्रेक्षकांचं. मॅन ऑफ द मॅच करताच्या ट्रॉफीज दिलेल्या आहेत. त्या आई चौदाणी ॲक्रेलिक वर्क व श्री समर्थ कृपा लेझर वर्क यांच्या माध्यमातून इथे आलेले आहेत. मेडल्स जे तुम्ही बघतायत मॅन ऑफ द मॅचची ती आदरणीय म्हात्रे ब्रदर्स अँड स्पोर्ट्सचे मालक मनीष म्हात्रे कल्पेश म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आलेत. कॅप मॅन ऑफ द मॅच करता आहेत. त्या कॅप निखिलजी पाटील एक अतिशय चांगला विस्फोटक अष्टपैलू खेळाडू त्यांनी या स्पर्धेकरता उपलब्ध करून दिलाय. चर्चा आपण करणार आहोत. नवीन बॅटर आलेत. उजव्या हाताचा हट्टा कट्टा प्रथमेश आलाय. प्रथमेश पहिलाच बॉल सोडून देतोय. धावसंख्या 10. वजनदार खेळाडू आहे. आज वजन बघूया या होळी चषकामध्ये त्याचं कितपर्यंत पडतोय. पुढचा बॉल मोठा पटका खेळायचा होता. चेंडू ऑफ ड्राईव्ह होतोय. मिड ऑफ मध्ये आलाय. एक धाव मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 11. विशेष म्हणजे सर्व जे खेळाडू आहेत प्रेक्षक आहेत त्यांच्याकरता जेवणाची व्यवस्था आहे. भोजनाची व्यवस्था आहे. डाव्या बाजूला आई जेवणानी स्टँड मध्ये तुम्ही ती व्यवस्था बघू शकताय. लगातार 3 येस 3 षटकारांकरता काहीतरी बक्षीस आलं होतं. मस्त पोलीस या मॅचला बघतायत. त्यांचं मी स्वागत करतोय. त्यांच्याकडून शुभेच्छा आलेत. ब्रेझर बॉईज प्रेझेंट जुचंद्र गावची आवडती स्पर्धा होळी चषक 2025 करता. धावसंख्या धावपळकर आपण बघूया. धावसंख्या 12. एक टीम जमा झालाय. हो मोठा फटका खेळायचा होता. चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. आडव्या बॅटचा वापर केला. एकच धाव मिळेल कारण तिथे धावा घेण्याकरता थोडासा त्रास होऊ शकतो. दुसरी धाव घेण्याकरता बॅटरला त्यामुळेच एकाच धाव्यावर तो समाधान मानतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 13. जुचंद्र गावाची एक अतिशय चांगली आणि महत्वपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आहे. मनोरंजन या स्पर्धेमध्ये होतं. क्या बात है. ही एक अशी वेगळी स्पर्धा आहे की दुपारी 1 वाजता 12:30 वाजता चहा येतोय. म्हणजेच इतर स्पर्धेपेक्षा अक्षय स्पर्धेपेक्षा एक वेगळी स्पर्धा आहे. आणि सोनवणे यांनी सोनवणे शेट यांच्याकडून ही व्यवस्था झाली. सर्वांसाठी आहे का. आपले हाफ राईसचे वांदे आणि पाहिजेत आपल्याला ट्रिपल राईस. ही आहे ख्वाहिश तुषारजी सोनवणे यांची. बॅट्समन नेम रोहित निकम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. युट्यूब द्वारे ते जोडले गेले. त्यांचं मी स्वागत करतोय. चला मॅच कडे वळूया. किती 3 गडी बाद झाले. धावसंख्या धावपळकर आहे ती 13. 13. प्रत्येक विकेट करता प्रथमेश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. गोलंदाजाला अण्णा
कपा अण्णा म्हणजेच कल्पेश अण्णा गोलंदाजी मार्गावर आलेत. ते सुद्धा मला वाटते की वर्षामधून ही स्पर्धा खेळत असत. आवड आहे क्रिकेटची. होळीच्या असे गाजवायचा आहे. ओ हो, काय चांगली गोलंदाजी ब्लॉक होल मध्ये टाकला होता या चेंडूला. आणि बॅटर शुभम मात्रे यांना जागेवरच त्या ठिकाणी थांबवलं गेलंय. शुभम मात्रे यांनी या स्पर्धेकरता उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज म्हणून कूलरची व्यवस्था केली. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा आपण आभार मानूया. पुढचा बॉल डाऊन द लेग, डावेस्ट सोडून जाणारा चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या झाली आहे ती 15. हे बघू शकता शुभम मात्रे कशा बाद झालं. एक आत वळणारा चेंडू होता. बॅटचा हलकासा स्पर्श झाला आणि ते थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो चेंडू विसावतोय. नवीन बॅटर आलेत मंथन काका. थोड्या जरा वाका असे अक्षय सांगतात आणि विकेटवरती वागतील षटकार आणि चौकार ठोकण्याकरता. धावसंख्या धावपळकर आहे ती 15 धाबा. चेंडू टाकून चालला त्या षटकामध्ये 3. ओहो, जोरदार प्रहार करायचा होता मंथन या खेळाडूला. मन का मंथन, परंतु काका त्यांना म्हटलं जातं मंथन. मोठा फटका खेळायचा होता मंथनला, परंतु आता इथे बियर मिळणार नाही. ओ, जेल सोडलाय क्षेत्ररक्षकाने. जेल सोडलाय, त्याचा फायदा उचलला गेला. एक धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या झाली आहे ती 16 धाबा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. या तिसऱ्या षटकामध्ये चेंडू टाकून चाललेत 5. 3 षटकांचा मॅच आहे. मोठा फटका फुल टॉस बॉल होता. लॉंग ऑफ रिझन मधून क्षेत्ररक्षक डीप मिड ऑफ मध्ये येतोय. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. 2 धावा मिळत आहेत. षटक क्रमांक, आता ही तिसरी धाव पूर्ण केली जाते. 4थ्या धाबे करता बॅटर धावत आहेत. आता बियर असेल का? धावून पूर्ण केलाय चौकार. धावून 6 काढल्यावर बियर आहे. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव पळकावर धाबा लागल्या जातात. 20-21 धावसंख्येचं लक्षण असेल. टॉस साठी या गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा विरुद्ध भव्य 11 आणि गावदेवी. दोन्ही टीमचे कॅप्टन या. भव्य 11 आणि गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा असा तो टॉस असेल. चला जॉनी वॉकर. रॉयल ग्रीन विस्की देखील आहे. बेस्ट बॅटर, बॉलर आणि सिरीज करता. विनेश जाधवनी काहीतरी घेतले पंचांकडून. भव्य 11 भावेश म्हात्रे. भावेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. प्रथमेश भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. भव्य 11 विरुद्ध या ठिकाणी मॅच तुम्ही बघणार आहात गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा.
काटाचा आवाज आहे गावदेवी स्पोर्ट्स वाकेपाडा टीमच्या कॅप्टनच्या आणि काटा आलाय. तुमची आवडती स्पर्धा कोणती आहे? होली चषक. काय म्हणताय? होळी चषक आवडती स्पर्धा आहे. टॉस तुम्ही जिंकलात, निर्णय काय? क्षेत्ररक्षण. बियर आहेत, खंब्या आहेत, टीन आहेत, जास्तीत जास्त मिळतील तुमच्या टीमला? 100% नक्कीच. किती धावसंख्येपर्यंत रोकाल? 30 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कशी एन्जॉय करत असतं ही स्पर्धा प्रत्येक वर्षी आणि आता कशी करणार आहात? दरवर्षी एकदम खतरनाकच आम्ही एन्जॉय करतो आणि आता पण त्याच्यापेक्षा जास्त खतरनाक प्रयत्न करू. खतरनाक आहे या टीम पासून जरा सावधान. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत भाभा 11 टीमचे विशाल. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय असता? बॅटिंग. नजर तर कुठे असेल तुमची, कारण सर्व काही तुम्ही सोडलंय असं आमच्या कानावर ऐकू आहे. त्यामुळे सर तुमची टीम या ठिकाणी कितपत मजल मारेल धावा बनवताना? किती काय सरळ हाणामारी. सरळ हाणामारी म्हणजेच पार्टी एन्जॉय करण्याकरता जास्तीत जास्त बियर जमवण्याचा प्रयत्न असेल तुमचा? बियर तर अशा असतातच, पण डायरेक्ट हाणामारी करायची आणि सगळ्यांची तोंड बंद करायची. क्या बात आहे. स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धा ही दरवर्षी चांगलीच असते, त्यांना मी धन्यवाद देतो. थँक्यू सो मच. कॉमेंटेटरला घाबरवलं त्यांनी. प्रश्न वळला. चला वळूया आपण कॉमेंटरी बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा रिझवण्याकरता सज्ज होत आहेत अक्षय साटम. थँक्यू गव्हर्न सर. वाईट बॉलचा इशारा. संध्याकाळी एवढा मोठा खंबा. अंपायर वळाले नाही का माहित नाही, पण कांड्यावर मजुरी बद झाले वाटते. विजय कांबळे यांचे असिस्टंट. ओ टॅप केलाय. मला वाटते ऍक्शन डीजे युवराज टीम बियर डब्बा बिब्यासाठी खेळत नाही, आपल्या संघाला जिंक देण्यासाठी खेळते की काय मैदानाच्या आत. संदीप गावंड सर जॉईन झालेत. प्रत्येकाला सर्व आहे आणि संध्याकाळी मॅच संपल्यावर कॉमेंटेटर आणि जे लाईव्ह वाला पॅनल त्यांना बॉक्स वेगळा आहे. सर्वजण आज वराची वाट बघतील तिकडे, कारण जेवणाची व्यवस्था आहे डाव्या बाजूला. 1 बॉल 2 रन. यावेळी समोरच्या दिशेने खेळलाय मिडॉनला. जडेजा आहे या संघाचा बघा, आणि त्याच्याप्रमाणे फिल्डिंग केली जाते. बाकी सर्व टीम काली ट्रॅक यांनी व्हाईट ट्रॅक का घातले प्रश्न पडलाय. तुम्हाला काय वाटते? मला तर असं वाटतं की लाल भडक माल कडक विशाल नाईक आणि ललित भोईर सर. काय जबरदस्त रंग आहे तो. कांड्यावर मजुरी आहे. रंग घालावाच लागेल इथे. रंग माझा वेगळा कार्यक्रम दाखवलाय आणि चेंडू पाहता पाहता सरळ सीमारेषी पार. किंग फिशर फ्लाय इन द स्काय. षटकार. थँक्यू. तेव्हा सांगत होतो शालेंजा आता पडला ना गणित कठीण. षटकार मारला आणि किंग फिशर फ्लाय 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 आणि ते किंग फिशर मिळेल या खेळाडूला. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 9. पुढचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे आणि आता 4 धाव मिळतील. चौकार येतोय आणि टीनचा सुद्धा आकार वाढतोय, म्हणजेच स्टॉक वाढतो इथे. अक्षय ते 500 ml चा टीन 750 ml होईल आता. काय चौकार ठोकलाय. चेंडू सरळ निघून गेला सीमारेषी पार आणि यालाय दर्जेदार बियरचा डब्बा. होली चषक आहे आणि होली चषकामध्ये आज सांगितलं आयोजकांनी की एकदम फनी कॉमेंट्री करा आणि थोडी सिरियस पण करा, पण कोणाचं मन दुखावणार नाही. असं पर्सनल काही नसेल आपल्यापासून. कीप कोट. ये क्या हुई. काही कांच्या हाफ राईसचे वांदे ने त्यांना पाहिजे ट्रिपल राईस. अरे दादा देवाला तरी घाबर. यावेळी पुन्हा एकदा गोइंग 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 अँड गॉन. इझी सिक्सर. माफ करा तुमचा डायलॉग आम्ही चोरला, परंतु संदीप सर परंतु कॅच सोडणाऱ्याला काय आहे. फिल्डर बॅटर सोबत काहीतरी त्यांनी युती केलंय. अर्धी बियर मला अर्धी बियर तुला. म्हणजे जशी युती तुम्ही केली म्हात्रे ब्रदर्स आणि ब्रँडेड. कारण की म्हात्रे ब्रदर्सची टी शर्ट आहे आणि ब्रँडेडची ट्रॅक घालून आल्यात आणि शूज मला वाटते एकवीर स्पोर्ट विशाल कोहली. दोघे दोन्ही पण आपलेच आहेत. नेहमीच सपोर्ट करत असत. म्हात्रे ब्रदर्सचे प्रोपरेटर मनीष म्हात्रे, कल्पेश म्हात्रे, त्यांचं सुद्धा चांगलं योगदान लाभत असतं. पण भैरव कलेक्शन पण आहे.
आम्ही तिकडचे कपडे घालतो. पण टी शर्ट आल्या नाही, टी शर्ट येणार होते असं तुम्ही सांगितलं होतं 1 तासापूर्वी. लेट आलेल्यांना नाही. हाजीर तो वजीर. आम्ही सकाळी 6 वाजता घरी आलो कॉमेंट्री करून आणि तरी मॅचला आलो पहिला. नेमकं संदीप गावंड सर होते कुठे वज्रेश्वरी इथे, नेमकं गेले कुठे होते? मॅचसाठी गेलेली की दुसरी मॅच होती तुमची? सूरज 108 ला यांना माहिती आहे हे सर्व. त्यांच्याकडे आम्ही सर्व रेकॉर्ड दिला होता. म्हणजे कालचा कार्यक्रम ॲम्ब्युलन्स मध्ये झालाय. धावसंख्या धावपळकावर लागली जाते 20 नाही, जिंकली टीम. जिंकली. 21 झालेले इथे 22 झाल्यात. 1 बॉल अगोदर जिंकलात तुम्ही. कॉंग्रॅच्युलेशन. 108 सूरज. जिंदगी हो तो ऐसी. 108 सूरज. आणि बघू शकता असं वाटतं सकाळपासूनच उतारा मारलाय त्यांनी. विशाल पाटील ऑल द बेस्ट. काल सर्व आयकॉन फिके पडले आणि BVA चॅम्पियनचा एक आयकॉन चालला तो विशाल पाटील. काय जबरदस्त केली त्याने. हार्दिक याने यायचं आहे साने गुरुजी स्पोर्ट्स संघाचा. त्याला 1 टीम मिळेल. 1 चौकार त्यांनी टोकलाय. मस्ते पोलीस साहेब मॅचचा आनंद घेतात आणि स्क्रीनशॉट देखील पाठवला की ऑन ड्युटी आहे, क्रिमिनल पकडायला गेलेत तरी सुद्धा क्रिकेटवरचा प्रेम बघा.